पॅड आणि पॅन्टी लायनर दोन्ही सिमिलर दिसतात, पण यामध्ये नेमका फरक काय पाहूया। सॅनिटरी पॅड हे आपण पिरियड्स मध्ये वापरतो, पण पॅन्टी लायनर हे साईज मध्ये छोटं असतं आणि ते आपण इन बिटवीन मोमेंट साठी वापरतो। फॉर एक्झाम्पल, नंबर 1, जेव्हा तुम्हाला जाणवतं की पिरियड्स येणार आहेत पण ब्लिडिंग सुरू झालेलं नसतं, अशा वेळेस तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता सेफ्टीसाठी। यामुळे पिरियड्सच्या आधीच पॅडचा डिस्कम्फर्ट फील होत नाही, अचानक पिरियड्स आले की कपड्यांना स्टेन्स लागत नाहीत आणि एकदा पिरियड्स आले की तुम्ही पॅड वरती स्विच होऊ शकता। नंबर 2, पिरियडच्या शेवटच्या दिवशी जेव्हा थोडंसं स्पॉटिंग होतं तेव्हा तुम्ही पॅन्टी लायनर वापरू शकता। नंबर 3, आणि रेग्युलर बेसिस वरती जेव्हा आपल्याला व्हाईट डिस्चार्ज होतो तेव्हा दिवसभर फ्रेश आणि क्लीन राहण्यासाठी पॅन्टी लायनर वापरता येतं। मी पर्सनली सिरोनाचे पॅन्टी लायनर्स वापरते आणि ऑनेस्टली हे खूपच कम्फर्टेबल, मऊ आणि ब्रीदेबल आहेत। म्हणजे लिटरली आपण आतमध्ये पॅन्टी लायनर घातलंय असं फील होत नाही। हे 8 तासांपर्यंत प्रोटेक्शन देतात। यामध्ये पिंक अनायन चिप आहे ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि यामुळे कोणतंही इरिटेशन किंवा इन्फेक्शन होत नाही। तसंच यामधल्या मल्टीलेअर ऍब्झॉर्प्शन सिस्टममुळे फ्लुइड लगेचच ऍब्झॉर्ब होतं आणि तुम्ही दिवसभर फ्रेश फील करता। त्यामुळे सिरोनाचे हे पॅन्टी लायनर्स प्रत्येक मुलीकडे असायला हवे। तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर प्रोडक्ट लिंक साठी लिंक अशी कमेंट करा। सोबतच हे Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहेत किंवा तुम्ही ब्लिंकिट वरून अगदी 2 मिनिटातच यांना ऑर्डर करू शकता। ओके, बाय।